हो हो हो, इथे पुन्हा एकदा हलकेसे एक धाव धावून पूर्ण केले आकाशने. भावेश पुन्हा एकदा स्ट्राईक वर. एकच धाव. पुन्हा एकदा हलकाचा दिशा दिले बॉलला. एक धाव धावून पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न मिसफिल्ड इथे फंबलिंग होताना दिसतंय आणि दोन धावा धावून पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का? दोन धावांनी संतुष्ट मानावा लागेल दोन्ही फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट बघू शकता. आपली स्थितीला जाऊन पोहोचतोय तो रत्नेश आणि आकाश. पण पाहू शकता दोघं एकाच संघामध्ये खेळताना दिसतात. परंतु आज अशी स्थिती आहे की वेगवेगळ्या संघामधनं आपल्याला पाहायला भेटत आहेत दोघं पण. नक्कीच धावा लागल्या त्या धावफलकावरती. 6 धावा. 6 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 6 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. बॉलिंग मार्कवर येतोय मोहित. हो हो, गुड डिलिव्हरी. पहिला चेंडू होता. फक्त दिशा दिली बॉलला, ओळखलं कशा रीतीने तो हाताळतो चेंडू. त्यासाठी फक्त दिशा दिली बॉलला आणि एक धाव धावून पूर्ण केली. नक्कीच आकाश विचार केला तर नमोचषक 2024 मध्ये देखील आकाश याचा संघ होता. हो हो, फटका चांगला आहे. परंतु इकडे एकच धाव भेटेल. एके धावेने संतुष्ट मानावं लागेल. एके धावेने धावफलक हळूहळू पुढे सरकताना 8 या आकड्यावरती. ओ बैठी शॉट आणि इथे झेलची संधी होती यशला. परंतु झेल धरतीला दान होतोय आणि दोन धावा सहजरित्या पूर्ण करतोय फलंदाज भावेश. धावफलक पुढे सरकताना 14 या आकड्यावरती. नक्कीच 10 धावा धावफलकावर लागेल. फटका पुन्हा एकदा त्या दिशेने खेळलेला आहे भावेशने. परंतु तोच फिल्डर पण एकच धावाने समाधान मानावं लागेल. नक्कीच हा यश कडनं अशा चुका घडताना कमी वेळेस दिसतात. परंतु ठीक आहे, क्रिकेट आहे आणि ते चूक करताना दिसतोय भावेश. आणि इथे बघा थोडीशी मस्ती चालू आहे मैदानाच्या आतमध्ये मोहित आणि भावेशच्या मध्ये. नक्कीच आपण बघू शकता GPL 2024 आलेल्या सर्व खेळाडूंच्या आणि पाहुण्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. बॅट्समन निलेश कासारवडीचा हार्दिक पांड्या. नक्कीच कासारवडीचा हार्दिक पांड्या म्हणून ओळखलं जातं निलेश राऊत यांना. बघूया काय करतील आता आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा फटका चांगला आहे आणि ते तसंच सुंदर अशी फिल्डिंग आपण बघू शकता. आणि ते पुन्हा एकदा रन आउट होताना दिसतोय आपल्याला निलेश. मागच्या सामन्यात देखील असे चित्र आपल्याला पाहायला भेटलं होतं. पण इकडे थोडीशी रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी खराब पाहायला भेटते निलेश यांच्याकडनं. नक्कीच निलेशला परत एकदा माघारी परतावं लागतंय. हो हो, वॉटर डिलिव्हरी. गेल्या मॅचचा हिरो यश बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला भेटतोय. नक्कीच धावफलकावर लागल्यात त्या 14 धावा. अजून उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 4. 4 चेंडूमध्ये किती धावाचं आव्हान असेल बघूया रॉयल रेड्डी संघ काय घडेल. आणि इथे पुन्हा एकदा सुंदर अशी डिलिव्हरी आणि इथे एक धाव धावून पूर्ण केली आहे. निखिल चूक करतोय आणि इथे एक धाव प्लेयर धावून पूर्ण करतात. पुन्हा एकदा आकाश. हो हो हो, व्हेरी गुड डिलिव्हरी. पण पंच आमच्याकडे वळतील का? पंच पुन्हा एकदा वळलेत आणि पुन्हा एकदा वाईडचा इशारा. अतिरिक्त धावामध्ये होते भर. धावफलक पुढे सरकते ते 16 या आकड्यावरती.
16 आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका चांगला होता. डान्सिंग राऊंड ग्राउंड खेळलेला हा फटका, परंतु एकच धावाने संतुष्ट मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधील. पुन्हा एकदा फटका चांगला आहे आणि फटका चांगला आहे तोही सुरेख आहे. बॉल जाते सीमाबार. हा येतोय विशालच्या बॅटमध्ये एक सुरेख चौकार. नक्कीच बघू शकता आपण विशाल धुवाधार बॅटिंगच्या नावाने ओळखला जातो. तसंच आपण बघू शकता त्याच्या अंगावरती त्यांनी टी शर्ट परिधान उगाच केलं नाहीये सामनावीर म्हणून. नक्कीच शेवटचा चेंडू यश. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेटच्या साईडने खेळलेला फटका. एक धाव भाव पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही. एकच धावाने संतुष्ट मानावं लागेल. 22 धावा धावफलकावर लागल्यात. 23 धावांचं आव्हान असेल ठाणे टायगर्स या संघाकडे. आपण घेऊया थोडासा इनिंग ब्रेक आणि यानंतरचा होणारा सामना चला आरके आणि रॉयल रेड्डी याच्यानंतर लगेच टॉस घेणार आहोत आपण. आरके आणि रॉयल रेड्डी तयार आहे लगेच. रॉयल रेड्डी 23 धावांचं आव्हान असेल लक्षात घ्यायचंय. 18 चेंडू 23 असं समीकरण ठाणे टायगर्स या संघाकडे. निखिल स्वतः कर्णधार आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहे रत्नेश. पुन्हा एकदा मॅच लावते सुरुवात. हो खराब क्षेत्ररक्षण इकडे पाहू शकता आपण. अतिशय खराब आणि एकच धावांनी मोबदला घेतोय. तर महागडा ठरला असता तर चौकार गेला असता ना तर गेला ना सारखा कुठेतरी तो चौकार महागडा ठरला असता. बाबूने नक्कीच चौकार जो जो आला तो विकेट होता, परंतु तो झेल नाही धरला गेला. आणि ते बघू शकता आपण सुंदर असा चेंडू 2 चेंडूच्या समर्थनंतर 2 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा तोच फटका आणि एकच धाव. एकच धाव, एकच धाव. नक्कीच एकच धाव भेटेल. स्टेडियम खचाखच भरा हुआ. तसा असा सूर्य मावळायला चालू होईल तसं असं ग्राउंड सुद्धा पुन्हा एकदा विशाल बॉलिंग मार्कवर तयार. 4 धावा लागल्या धावफलकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. रत्नेश बॅटिंग मार्कवर तयार. हो फटका चांगला आहे. झेलची संधी होती, परंतु शुभम करतोय चूक आणि ते झेल सोडलाय त्यांनी. आणि आपण नेहमी म्हणतो कॅचेस विन द मॅचेस, परंतु हा जर कॅच धरला असता तर एक मोठा गडी माघारी परतला असता. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क सज्ज विशाल आणि ते चौकार. विशालच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. नक्कीच बरं ना एकदा चूक करताना दिसतोय शुभम. 9 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 14. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज.
हो हो हो, सुरेख डिलिव्हरी आणि एक धाव डिक्लेरेशन झोन मध्ये. पुन्हा एकदा शुभमकडे मारायचा प्रयत्न होता रत्नेशचा. शुभम कुठेतरी मिसफिल्ड करण्यात चुका करतोय. नक्कीच टार्गेट केलं जातंय फिल्डरला आणि टार्गेट ऑन स्पॉट. रत्नेशच्या स्पॉटवर आहे टार्गेट. नक्कीच आपण बघू शकता निलेश राऊत. हो हो, सुरेख डिलिव्हरी. हॅलो. सामना जिंकायला फक्त आणि फक्त तेरा धावांची गरज असेल. 10 चेंडूमध्ये हलकाचा बॉलला फक्त दिशा दिली. एकच धाव. एके धावेने धावफलक पुढे सरकतंय ते 11 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. 9 चेंडू आणि 12 धावा. रॉयल रेड्डी संघ कमबॅक करतोय. ठाणे टायगर्स दोन्ही संघ एक एक सामना जिंकून आलेत. बघूया काय घडेल. कॅच ड्रॉप करतोय आकाश. कॅच ड्रॉप करतोय निलेश राऊत. आपण बघू शकता मैदानाच्या आत एक अग्रेसिव्ह पणा आपण बघू शकता नेहमी. जसा हार्दिक पांड्याचा असतो तसाच निलेश राऊत यांचा पण अग्रेसिव्ह पणा दिसतोय आपल्याला मैदानाच्या आत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क सज्ज. जिंकण्यासाठी अजूनही 8 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. फटका चांगला आहे. शुभम आता चूक करणार नाहीये. एक धाव धावून पूर्ण केले. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. 7-10. चला फिल्डर प्लीज. आकाश 7 बॉल 10 असं समीकरण. ठाणे टायगर्स वर्सेस रॉयल रेड्डी आपण बघू शकता हा सामना. इथे थोडासा खराब चेंडू. आता मात्र पंच आमच्याकडे वळतात आणि वाईट चेंडू आहे. नक्कीच मगाशी तो जराशी चूक घडताना दिसली पंचांकडनं, परंतु पंचांनी लगेच डिसिजन देऊन आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क सज्ज.
नक्कीच धावा लागल्या त्या धावफलकावरती 15. जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावा. 6 चेंडू आणि 8 धावा. फलंदाजी मार्कवर आहे शेजान शेजान आणि निखिल नॉन सेकंड एंडला आपण पाहू शकता. निखिल ओपनिंग साठी आला होता. हो हो, गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी आणि ते बघू शकता आपण विशाल पूर्णपणे सामना आपल्या साईडने खेचायचा प्रयत्न असेल रॉयल रेडी या संघाचा तर नक्कीच ठाणे टायगर्स हा संघाचा संघ आपल्या कशाला कशा धावा मारता येतील कशा या 7 धावा पूर्ण करता येतील याचा प्रयत्न असेल. नक्कीच आकाश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कर सज्ज. फटका चांगला आहे आणि हातात होता आणि रनआउटची संधी होती परंतु इथे शुभम पुन्हा एकदा चुकी करताना दिसतोय. एक मोठा फटका मॅच रूप बदलेल आणि एक विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा रॉयल रेड्डीला घेऊन येईल. नक्कीच काय घडेल ते थोड्याच वेळात कळेल. नक्कीच पुन्हा एकदा आकाश बॉलिंग मार्कर सज्ज. इथे खराब चेंडू अतिशय खराब चेंडू आकाश स्वतः कर्णधार यांच्याकडनं. फटका चांगला आहे आणि सरळ विशालच्या हातामध्ये झेल सेफ हँड स्थिरावतोय आणि इथे होतं विकेटचा पतन. नक्कीच मॅच अजूनही बाकी आहे. तर आता ते बॅटिंग साठी हर्षद अल्प्या नक्कीच धावा लागल्या त्या धावफलकावरती. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू आणि 5 धावा. नक्कीच निखिल अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे पण हर्षद अल्प्या खूप एक मोठं नाव एक मोठं खेळाडू म्हणून ओळखला जातो. बघूया काय करेल आता ठाणे टायगर्सच्या संघासाठी. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. एक मोठा फटका का एक विकेट आणि इथे पुढे बॉल खेळलाय परंतु बॉल जातोय सेफ हँड सरळ फिल्डरच्या हातामध्ये. तिकडे होता फिल्डर सोनू. 2 चेंडू 4 धावांची गरज. 2 चेंडू आणि 4 धावा. नक्कीच जो विकेट एक पडला ना तिकडे थोडीशी मॅच वळली गेली रॉयल रेड्डी या संघाकडे. पण क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. 2 चेंडू 4 धावांची गरज. इस बीच ये अगेन आणि इथे बॉल जातोय सीमा पार आणि इथे विकेटचा होतोय पतन. नक्कीच निखिल हा माघारी परत आता स्वतः कर्णधार. नक्कीच कर्णधार वर्सेस कर्णधार असं हे बॅटल होतं परंतु आकाश हे बॅटल जिंकलंय आणि आपल्या संघाला थोडस फ्रंट फुटला आणून ठेवलंय. नक्कीच एक चेंडू आणि 4 धावांची गरज. एक चेंडू 4 धावा. काय घडेल चौकार येईल का कारण एक मोहित आहे एक महागडा खेळाडू होता जेव्हा ऑप्शनच्या वेळेस खूप अशी बोली लागली होती या खेळाडूवर. बघूया काय घडेल मैदानाच्या आत. 220 पॉइंट वर नक्कीच आता विचार केला नव्हता मोहित. एक चेंडू 4 धावा. एक चेंडू 4 धावा. काय घडेल मैदानाच्या आत. इस बीच ये गेम ओ वॉटर डिलिव्हरी आणि इथे विकेटचा होतोय पतन आणि इथे गडी होते बाद आणि सामना जिंकतोय तो रॉयल रेड्डी हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम रॉयल रेड्डी अँड हार्ड लक टू ठाणे टायगर्स. रॉयल रेड्डी टॉस साठी यायचंय टॉस साठी यायचंय.
चला RK11 करण पाटील अँड टीम टॉस साठी यायचंय. चला करण पाटील अँड बच्ची बाय. चला टॉस साठी यायचंय. चला टॉस साठी या वरती. RK11 won the toss, choose to बॉल फर्स्ट. नक्कीच नाणेफेक जिंकलाय तो RK वॉरियर्स या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला तरी क्षेत्ररक्षण लावून घ्या. RK रेड्डी 2 बॅट्समन मैदानाच्या आत पाठवा. चला 2 बॅट्समन निलेश अँड टीम प्लीज 2 बॅट्समन मैदानाच्या आत पाठवा. RK11 फिल्डिंग लावून घ्या लगेच.